ट्रॉफी न्यायची होती त्यांनी 3ऱ्या क्रमांकावरची आणि चंद्रकांत पाटील यांच्या नावावरती 2ऱ्या क्रमांकाची. जॉय डिसिल्वा यांचा एक विशेष सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. ज्यांचं नेहमीच आकाशांची स्पर्धा म्हटल्यानंतर नेहमीच ज्यांचं सहकार्य असतं जॉय डिसिल्वा. एक विशेष सन्मान आपल्याला पाहायला मिळतो. जॉय डिसिल्वा यांचा एक विशेष सन्मान आमच्या मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने ज्यांचं या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं रोख रक्कम कॅश प्राइज आणि अनेक स्पर्धांमध्ये त्यांचं योगदान असते. आजदेगावची जेव्हा जेव्हा स्पर्धा होते तेव्हाही त्यांच्या माध्यमातून कॅश प्राइज बायसिकल ते सातत्याने क्रिकेट या खेळामध्ये स्पॉन्सर देत असतात. त्यानंतर देसाई संघाचे पुरस्कर्ते गुरुशेठ म्हात्रे यांचे आम्ही सत्कार करणार आहोत. त्यानंतर गणेश मुंडे यांचाही सत्कार आम्ही करणार आहोत. या गणेशजी मुंडे यांचे सत्कार आम्ही करणार आहोत. शरद मुंडे यांना विनंती होतो की आपल्याला गणेश मुंडे साहेबांचा सत्कार करायचा आहे. तर गणेश मुंडे आपल्यालाही सन्मानित केला जाईल. त्यानंतर आपण सन्मान करणार आहोत त्यानंतर क्रीडांगणाचे मालक भगवान पाटील साहेब माटाडीचे त्यांचा सत्कार आम्ही करणार आहोत. तर या भगवान पाटील साहेब आपलाही सन्मान केला जाईल. या क्रीडांगणाचे मालक आपण पाहतोय भगवानजी पाटील साहेब माटाडीचे. त्यानंतर नामदेव मुंडे साहेब इथे उपस्थित त्यांचे सत्कार आम्ही करणार आहोत. त्यानंतर नामदेव मुंडे साहेबांचा आम्ही सत्कार करणार आहोत. या नामदेव मुंडे साहेबांचा सत्कार केला जाईल. नामदेव मुंडे यांचा सत्कार आपण पाहतो. त्यानंतर या स्पर्धेसाठी ज्यांना आम्हाला कूलर स्पॉन्सर केले ते काळूराम मुंडे साहेब यांचाही सत्कार आम्ही करणार आहोत. या काळूराम मुंडे साहेब आपलाही सत्कार होईल. त्यानंतर शरद मुंडे यांना विनंती करतो की आपल्या शरद मुंडे यांच्या शुभ हस्ते आपण मंदार काळन यांचा सत्कार करणार आहोत. या मंदार काळन आपलाही सत्कार होईल. शरद मुंडे यांच्या शुभ हस्ते मंदार काळन यांचा सत्कार आपण करणार आहोत. मी शरद मुंडे यांना विनंती होतो की आपण त्यांचा सत्कार करायचे. त्यानंतर आमचे एनटीसी लाईव्हचे सर्व आपण मध्ये दर्शन म्हात्रे आपण या दर्शन म्हात्रे यांचाही सत्कार आम्ही करणार आहोत. ज्यांनी स्पर्धा घराघरात पोहोचवण्याचं काम केलं. एनटीसी नॅशनल टेनिस क्रिकेट लाईव्ह दर्शन म्हात्रे यांचा सत्कार केला जातोय. त्यानंतर ऋतिक तिवारी यांचा सत्कार होईल. ऋतिक तिवारी यांचाही सत्कार होईल. ऋतिक तिवारी यांचाही सत्कार करतील शरद मुंडे.
त्यानंतर आमचे समालोचक बाळू पाटील याचे आपले सत्कार होईल. त्यानंतर आमचे स्कोरर भावेश पाटील उंबारलीचे त्यांचे सत्कार होईल. या भावेश पाटील आपण या. भावेश पाटील आमचे स्कोरर ज्यांनी या स्पर्धेमध्ये 3 दिवस जबरदस्त स्कोरिंग केली. त्यानंतर कारोम पाटील यांचे सत्कार होईल माटाडीचे. कारोम पाटील यांना विनंती असेल आपण यायचे माटाडीचे आपलाही सत्कार होईल. त्यांचे या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य आम्हाला. त्यानंतर आमचे पंच संदीप बाणे 3 दिवस या स्पर्धेमध्ये पंचांच्या भूमिकेत त्यांचे सत्कार होईल. अगोदर आपण कावराम पाटील यांचा सत्कार करतोय माटाडीचे. त्यानंतर आमचे पंच संदीप बाणे यायचे आपले सत्कार होईल. या संदीप बाणे. तर 3 दिवस ज्यांनी अप्रतिम समालोचन केले या स्पर्धेसाठी ते नितीन कळन सर, त्यांचा देखील आपण सन्मान करूया. नितीन कळन सर यांचा देखील सन्मान केला जातोय. मायेची प्रेमाची उबदार शाल देऊन या स्पर्धेची गोड आठवण देऊन त्यांना आपण सन्मानित करूया. मिळाली का कोमल तुमची बॅट? नाही, बॅट कुठेच जाणार नाहीये. नितीन कळन या स्पर्धेसाठी 3 दिवस त्यांनी आपला बहुमूल्य असा वेळ दिला, आवाज दिला. त्यांचा देखील आपण सन्मान करतोय. शरद मुंडे यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करू. खूप खूप धन्यवाद नितीन कांत सर. कोमल या, आपला देखील सन्मान केला जाणार नाही. आयोजन समितीचं निमंत्रण आहे तुम्हाला. तर 40+ संघटनेचे सदस्य हनुमान पाटील या, आपला देखील सन्मान केला जाणार आहे. शरद मुंडे यांना विनंती करतो की हनुमान दादांचा पण सन्मान करता. हनुमान दादा या. चला, फायनल मॅच आपण मॅन ऑफ द मॅच सुद्धा लगेचच देणार आहोत. अनिल मुंडे साहेबांनी विनंती होतो की आपण यायचे आपल्या शुभस्य मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतात. फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे साई म्हात्रे, ज्याने 1 षटक टाकलं, 4 धावा, 2 विकेट आणि 7 चेंडू मध्ये 17 धावा केल्या. तो साई ठरला या फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि जेव्हा जेव्हा देसाई संघ चॅम्पियन होतो तेव्हा तेव्हा साईलाच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळतो. देसाई गावच्या खेळाडू आपल्या पाहायला मिळतोय साई फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच. त्यानंतर एक साडी सुद्धा होती ती आपण देणार आहोत लालचंद मुंडे यांना. मी जॉय डिसेल्वा यांना विनंती होती की आपण या आपल्या शुभस्य ही साडी द्यायची. लालचंद मुंडे ज्यांनी जबरदस्त खेळ केला या स्पर्धेमध्ये, त्याच्यासाठी एक साडी सुद्धा आहे या स्पर्धेमध्ये.
सर्वप्रथम आपण देणार आहोत या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक मी देसेगावचे उद्योजक गुरुशेठ म्हात्रे यांना विनंती होतो की आपण या. गुरुशेठ म्हात्रे आपण यायचे. आपल्या शुभ हस्ते बेस्ट फिल्डर देणार आहोत आम्ही. गुरुशेठ म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ज्याने या स्पर्धेमध्ये 3 झेल पकडले आणि 1 यष्टिरक्षक केलंय. एक सुंदर ट्रॉफी आणि 1 कूलर आहे. या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलाय आगासन संघाचा उदय मुंडे ठरला या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ज्याने 3 झेल पकडलेली 1 स्टंपिंग आणि तो ठरला या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. त्यानंतर आपण देणार आहोत या स्पर्धेतील त्यानंतर गणेश मुंडे साहेबांना विनंती होतो की आपण या. आपल्या शुभ हस्ते देणार आहोत या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाजसाठी सुद्धा जी आता आपण कूलर दिली ती आम्हाला मनोहर पाटील वडवली यांनी स्पॉन्सर केली होती आणि आता दिनेश पाटील डायगर यांनी पुरस्कृत केलेली कूलर आम्हाला देणार आहोत उत्कृष्ट गोलंदाला. गणेश मुंडे साहेबांना विनंती असेल आपण यायचंय. गणेश मुंडे यांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज आहे या स्पर्धेतील ज्याने या स्पर्धेमध्ये तब्बल 8 विकेट घेतले. संघ आहे पिसिवली आणि गोलंदाज आहे सुनील भोईर. या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज एकाच मॅच मध्ये 4 विकेट आणि तब्बल या स्पर्धेमध्ये 8 विकेट आणि कूलर आम्हाला स्पॉन्सर केले डायगरचे दिनेश दादा पाटील त्यांचे आम्ही मनापासून आभारी आहोत. त्यानंतर कावरा मुंडे यांना विनंती होतो की आपण यायचे. त्यांच्याचकडनं आम्हाला या उत्कृष्ट फलंदाजासाठी कूलर स्पॉन्सर झालेली आहे. या कावरा मुंडे साहेब आपल्या शुभ हस्ते देणार या स्पर्धेतील आम्ही या उत्कृष्ट फलंदाज आणि एक सुंदर ट्रॉफी सुद्धा आहे. आणि या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज आहे ज्याने 30 चेंडूमध्ये 76 धावा कुठल्या. संघ आहे पिसिवली आणि खेळाडू आहे नरेश पाटील. या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज नरेश 3च मॅच खेळले 34, 19, 23 आणि पहिल्या मॅच मध्ये नव्हते. चला आपण देणार आहोत या स्पर्धेतील तृतीय क्रमांक. चला मान्यवरांच्या शुभ हस्ते मेडल सुद्धा आपण. चला पिसिवली संघाचे एक खेळाडू या लवकर जेवढे खेळाडू उपस्थित आहेत. कोमल या 3ऱ्या क्रमांकासाठी मेडल सुद्धा आहेत. स्वर्गीय सुनील सदाशिव मुंडे यांच्या स्मरणार्थ जयेश सुनील मुंडे यांच्याकडून 12 मेडल्स आहेत आणि स्वर्गीय उत्सव अशोक पाटील यांच्या स्मरणार्थ राहुल सोमनाथ मुंडे यांच्याकडनं 24 मेडल म्हणजे 3 संघांना मेडल आहेत. चला पिसुली संघ या प्रत्येक खेळाडूंनी या. चला प्रत्येक नरेश या पुढे समोर. रोख रक्कम आपण 15,000 रुपयांनी कॅश प्राइज सुद्धा देणार आहोत. देणार आपण या स्पर्धेतील तृतीय क्रमांक कॅश प्राइज. या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो पिसिवली 40+. अभिनंदन पिसिवली संघ ठरला या स्पर्धेतील 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी. एक सुंदर ट्रॉफी बघा. अशा ट्रॉफीज तुम्हाला फक्त आगासनच्या स्पर्धेमध्येच पाहायला मिळतील.
आणि सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीत आपण हे पारितोषिक देणार आहोत. चला कोमला वेळेची कन्या आपण बघतो तृतीय क्रमांक आपण देणार आहोत. एक जबरदस्त ट्रॉफी आपल्या पाल्यामध्ये. जॉय डिसिल्वा साहेबांना विनंती असेल आपण या आपल्याच उपस्थितीमध्ये आम्ही तिन्ही कॅश प्राइज पारितोषिक देणार आहोत. या स्पर्धेतील तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो संघ पिसिवली. जॉय डिसिल्वा यांना विनंती असेल आपण या स्पर्धेत आपण पाहतोय तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो पिसिवली संघ. अभिनंदन. 24 संघ या स्पर्धेमध्ये खेळले आणि या स्पर्धेतील तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी. सुंदर ट्रॉफीज बघा. ही ट्रॉफी बघितल्यानंतर प्रत्येकाला असं वाटतं की ही ट्रॉफी माझ्या घरामध्ये असावी. त्यासाठी 3 संघ दावेदार ठरले. आगासन, पिसिवली आणि देसाई. जॉय डिसिल्वा यांना विनंती असेल आपण चला. त्यानंतर द्वितीय क्रमांक आपण देणार आहोत. सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मेडल सुद्धा आहेत. या नीता स्मृती आगासन. चला नीता स्मृती आगासन संघ या आपण. सर्वांसाठी मेडल आहेत बघा. अभिनंदन. नीता स्मृती आगासन संघ ठरलाय या स्पर्धेतील उपविजेता. नीता स्मृती आपण पाहतोय आगासन 40+ संघ ठरला या स्पर्धेतील रनर अप. जॉय डिसिल्वा यांना विनंती असेल सर्व गुरुशेठ मध्ये आपण या. जे आमच्या मान्यवर उपस्थित त्यांना विनंती असेल आपण या सर्वांनी. जॉय डिसिल्वा आपण या. आगासन संघ ठरला या स्पर्धेतील उपविजेता. या स्पर्धेतील रनरअप संघ ठरलाय नीता स्मृती गावदेवी आगासन. सिरीज आपण देणार आहोत. बायसिकल आहे. मी राहुल मुंडे आणि गोवर्धन पाटील यांना विनंती होती की आपण या सायकल देण्यासाठी आणि त्यानंतर शेवटी आपण प्रथम क्रमांक देणार आहोत.
नीता स्फूर्ती आगासन संघ ठरला या स्पर्धेतील गोवर्धन पाटील आणि राहुल मुंडे यांच्या शुभास्ते आपण बायसिकल देणार आहोत. चला मालिकावीर आपण देणार आहोत. गोवर्धन पाटील आणि राहुल मुंडे तिथे अभय मुंडे त्यांच्या शुभास्ते आपण देऊ. या स्पर्धेतील मालिकावीर आणि मालिकावीरसाठी बायसिकल आहे. तब्बल या स्पर्धेमध्ये बॅटिंग करताना 40 चेंडूमध्ये 103 धावा आणि गोलंदाजी करताना 5 विकेट म्हणजे टोटल पॉइंट्स आहेत 118 आणि तो खेळाडू आहे साई म्हात्रे देसाई संघाचा ठरला या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज. कोपरच्या स्पर्धेत सुद्धा मॅन ऑफ द सिरीजचे ते मानकरी होते. बायसिकल तिथेही त्यांना मिळाली होती आणि या स्पर्धेत सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात तब्बल 103 धावा 5 विकेट टोटल पॉइंट्स 118 आणि नरेश पाटीलचे पॉइंट सुद्धा तब्बल 82. अभिनंदन साई ज्यांनी या स्पर्धेमध्ये तब्बल 100 धावा कुठल्या 103 धावा आणि 5 विकेट आणि तो ठरला या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज चा मानकरी. त्यानंतर आपण देणार आहोत या स्पर्धेतील प्रथम क्रमांक गावदेवी आगासन चषक अगोदर आपण मेडल देणार आहोत. सर्वच जॉय डिसिल्वा यांच्या शुभेच्छा आपण पहिल्या क्रमांकाचं ट्रॉफी देणार. जॉय डिसिल्वा आणि गुरु मुंडे यांच्या शुभेच्छा आपण देणार आहोत. या स्पर्धेतील पहिला क्रमांक त्या अगोदर मेडल सुद्धा दिले होते. चला एक जोरदार टाळ्याने स्वागत करूया जय वागेश्वर देसाई संघ ज्या संघाने या सीझन मधली 12वी ट्रॉफी पटकावली. एकदा जोरदार टाळ्या होत्या देसाई 40+ संघासाठी. आज खेळाडू तबे होते. नाही साईने सांगितलं तुला मी घेऊन जाणार आणि नाना तुम्ही सांगितलं मी घेऊन जाणार. नरेश बघा शेवटी आले लेट आले मात्र थेट कूलर घेऊन गेले नरेश पाटील. नाना उद्या मॅच आहे ना आपली उंबारलीला या भेटूया कारण की ऑर्केस्ट्रा मध्ये सुद्धा त्यांचा आवाज तुम्ही ऐकता. चला या सँडी साई अशोक हनुमान पाटील बघा जबरदस्त. नीरज लकी मॅन आहेत कुठे आहेत नीरज देसाईवरनं चालत आले क्या बात आहे. अभिनंदन साई. ऋषभ मुंडे आणि जॉय डिसिल्वा यांच्या शुभ हस्ते आपण प्रथम क्रमांकाचं ट्रॉफी देणार आहोत आणि सुंदर ट्रॉफी आपल्या पाहायला मिळते पहिल्या क्रमांकासाठी. जॉय डिसिल्वा आणि गणेश मुंडे यांना विनंती असेल की आपण या. जॉय डिसिल्वा आणि गणेश मुंडे यांना विनंती असेल आपण या. नाही तुमच्या शुभ असते तर ते फक्त फोटो काढतायत. गणेश मुंडे आपण या. गणेश मुंडे साहेबांना विनंती असेल आपण या. नाही यायचं गणेश मुंडे आपण या. जोरदार टाळ्या होत्या बघा. जय वागेश्वर देसाई 40+ संघ ठरलाय आगासन चषक गावदेवी क्रिकेट संघ आगासन 40+ आयोजित ही स्पर्धा आपण पाहिली. तब्बल या सीझनची बघा 12वी ट्रॉफी आणि आज भाऊ पाटील नवच खेळाडू होते मग गुरुशेठ सुद्धा खेळू शकले असते त्यांना सांगितलं नाहीये. नाही गुरुशेठ यांना वाटलं की एकच प्लेअर कमी आहे. सर्वांचं अभिनंदन आणि सर्व आमच्या मान्यवरांचं सर्व स्पॉन्सरचे आम्ही मनापासून आभारी आहोत. जॉय डिसिल्वा असतील त्यांचं नेहमीच या स्पर्धेला योगदान असतं त्यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाचं कॅश प्राइज त्यांचे आम्ही मनापासून आभारी आहोत आणि ही स्पर्धा इथे संपली असं जाहीर करतो. जय हिंद जय महाराष्ट्र जय क्रिकेट.